أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال ربي يعلم القول في السماء والأرض وهو السميع العليم. بل قالوا أضغاث أحلام بل افتراه بل هو شاعر فليأتنا بآية كما أرسل الأولون. ما آمنت قبلهم من قرية أهلكناها أفهم يؤمنون. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. कल सूरतुल अंबिया शुरू जाल्ली इब्तिदाई 3 आयतो सांगून गेली होती. तेजे भितर मक्काचे मुश्रिकीन खास करून कुराना सरी जे कोण तो सुलूक करते होते, जे कोण ते गफलत लापरवाही सरी कुरान ऐकते होते, मजाक उडवते होते, तबसरे करते होते, त्याचा तस्किरा करून गेलो होतो. इत्ता जे कोणती आहे तो तिलावत केली करून गेली ह्याच्या भितर को मजीद त्यांचे काय तराजात होते, किशी त्यांना मजाक उडवत होते आणि किशी एक त्यांची हैरसो इजहार ह्याच्या भितर नकल करून गेला. फरमावता अल्लाह ताला قال ربي يعلم القول في السماء والأرض وهو السميع العليم. इन बल्ले के मुझे परवरदिगार आसमान आणि जमिनीची हर जपनाची मालूमात धरवता आणि तो हर चीज ऐकता आणि हर चीजन वाकिफ वाटे. बल क़ालू अदगासु अहलाम बल इफ्तराह बल हुवा शाइर. बल्कि तिन बल्ले के ही त्यांची जहनी परेशानी शिवनाची सूरते भितर जाहीर झाली ते, बल्कि तिनकच आपल्या तर्फीने हे का घडला, बल्कि तीन शायर वाटे. फलियतिना बि आयतिन कमा उरसिलल अव्वलून. तेन एक निशानी आमचे सामने हाडू का जे किशी फुडे फेटून गेल्ली पैगंबरे हाडले होते. मा आमनत कबलहुम मिन करियतिन अहलकनाहा अफहुम युमिनून. यांची फुडली जे कोणती बस्तियो आम्ही तेका हलाक केले होते ते ईमान हाडले तर इनका हे ईमान हाडतले. क्योंकि कालीची आयते भितर अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर एक एतराज़ आणि कुराना पर एतराज़ दोन नकल केले होते की अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जापनी ऐके ना तो 900 एक रीज़न हो सांगले होते की तेन अल्लाहचे रसूला को आपल्यापर्यंत एक इंसान ओळखते होते आणि बोलते होते वो आमचेपर्यंत इंसान वो आमका कशी नसीहत करू शकता. दुसरे कुरानाचे बारात बोलते होते की ही जादू हो, एक जादू करते होते. ते जवाब अल्लाह ताला अल्लाहचे नबियाचे तोडून दिले की तुम्ही सांगा त्यांना रब्बी यालमुल कौल फिस समाई वल अर्द. समा बलन आसमान, अर्द बलन ज़मीन, यालमु बलन वल खता तो का कलता की मोजो परवरदिगार जे कोणतो वाटे का जमिनी आणि आसमानाची सव्वस चीजो कलता. तो का अगर मैं गलत जापलो तरी तो म्हाका सोडतलो, सोडूचे ना. असं मोजो परवरदिगार जे कोणती जापणी सांगते वाटे ती जापणी को जमिनी आणि आसमानाचे जे काय तकाजे असे तेजे मुताबिक सांगते वाटे. तेजे भितर काय मुबालगाराई को नाही या जी कोणती जिथे जरूरत असे तेच्या मुताबिक नाही इसको नाही, बल्कि हर चीज़ तेजे भितर जे काही ज़रूरत असे तेच्या मुताबिक दिलाटे आणि तेका सव्वस करता. अगर मैं काही गलत सांगे जमीन बारात या आसमाना बारात तो फ़ौरन मुझी गर्दन धरे. वलौ तक़व्वल अलैना बअदल अक़ावील लअख़ज़ना मिन्हु बिल-यमीन. कुराना भितर अल्लाह ताला खुद सांगलाटे की अगर आमचे बारात तो काही गलत जापने सांगलो तरी आम्ही फौरन त्याची पकड करतले. लाकिन अल्लाहु यशहदु बिमा अंज़ल इलैका अंज़लहु बिइल्म. अल्लाह ताला हीच जापणी दुसरेकडे को नकल केला
अल्लाह ताला के अल्लाह ताला गवाही देता की बिमा अंजल जे काय तो नाजिल केला तुमच्या ऊपर जे काही चीज़ों नाजिल केला आपल्या इल्मा मुताबिक नाजिल केला अल्लाह खुद गवाही देते वाटे की ही किताब अल्लाह तरफीन आयल्ली तासब अल्लाह ताला सव्वस कलता आसमानी ज़मीनी जी चीज़ों फिर मुझे भारत को कलता अगर मैं क्या गलत करतो तो फ़ौरन अल्लाह मका धरतो मुझे ऊपर आजाब येतो वहुव समीउल अलीम तो सव्वस ऐकता सव्वस ते का मालूमात असे तरी मी किशी तेजे निघून राहतो इशिकच तुम्ही जे काय बोलते वाटत मुझे सिलसिलात जे काय माझ्या ऊपर एतराजात आणि तोहमतो लावते वाटत हे वळखू नका की हे इशे ऐकून सोडून वतले नाही माझो परवरदिगार हर तुमची चीजो ऐकते वाटे तुमची एक एक चीजन वाकीफ वाटे पावसा हे जो हिसाब घेतलो ता सबब तुम्ही मुतमईन राहू नका इथं बीजी त्यांचे एतराजात नकल करते वाटे कुरान जे की अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कोण उम्मी होते काय पडू कोणाकडे शिकल नव्हते कुरान घेऊन आयले कुरानाचं उस्लूब एटली पुरअसर एटली तासीर कुरान भितर जापनी इसली जापनी की आम्ही हसणू सकेना इथं हेन कबूल करूचे सोडून उलटे पलटे एतराजात करते होते अजीब चीज जे कोणते एतराजात ते जे कोणते जमान्याबद्दल आम्ही जाहिलियत बोलतात तालीम नव्हती ती माणसे जे काय एतराजात करते होते आईचे जे कोणते आपला आपण तालीम याफ्ता बोलतात मॉडर्न दौरचे बोलतात आपलं आपण त्यांची कोच आपली सेम असे तीच चीजो जे किसी गाय खाल्ली चीजो जुगाली करते रहता तीसीच त्यांको जुगाली करते पूर्ण चीजो एक बोलते होते अजगास व अहलाम बोला मुंतशिर शिवणे बोलतात जे कोणती शिवनाची काही तावील नाही माणूस काही आजमवता तीच चीज झेना भितर येता या शैतानातर्फीन बाज खयालात येता जे कोणती शिवनाची ताबिरात राहतात ते का अजगास व अहलाम बोलतात कुराना सिलसिलात जे की त्यांना कुरानाचा काही जवाब देऊ शकते नव्हते तोगडी माणसे बोलत होते नायब आहे की शिवनो पल्ला जायत तो शिवनो ते नकल करते वाटत आणि ते का अल्लाह तर्फे आयले बोलतात इसी बात माणसे अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर एतराज करते होते अजगास व अहलाम बोलत होते ही जे कोणती कुरानाची जपणी हे जे मुतासिर जाऊन की सोडून एका बोलत होते ही बंडल शिवणे वाही ही काय तावील नातली शिवणे काय दिमागा भितर पडले राहती ती जिथं तर आमका सांगू लागला भले इफ्तारा हो बाद माणसे बोलते होते ना वो झूठो हो आपल्या तर्फीन तयार करून आणला टाय आणि बोलता अल्लाह तर्फीन आणल्या बोलो ही चीजो बाद माणसे बोलत होते की आपल्या तर्फीन कुरान तयार करता आणि अल्लाह की निस्बत करता बाद माणसे बोलते होते नाही हो शायर हो बोललो शायर हो असं शायरी तयार करून आणला टाय अल्लाह तरी त्यांना खुद कळता कि कुरान जे कोणतो असे तो शायरी जाऊ सकेना बोल लेकिन सम्मिल्ला हे जे दूर करू कास आपल्या जिलची भडास काढू कास तर हे नाखादल्ले एतराजात करार नव्हतं एक सुटे दाबतेली माणसे मला सुटे दाबते होता एका पटर एक सुटे दाबता असं कुराना बारात माणसा बदनाम करूच्या असं दूर करूच्या सबब कोणी जादू बोलते केता बोले नाही वो शिवनो बोलला ठेवा केता बोले नाही वो आपल्या तर्फीन तयार करता केता बोले नाही हो शायर हो शायरी तयार करतात नाखादल्ली चीजो जैनात घालून माणसं पिसवलो करते होते आणि अजीब चीज आजकालचे जे कोणते मुस्तशरिकीन वाटे या दुसरे जे कोण मगरीब तिंगाजून एतराज करतेले वाटे आमचे मुलका भितर वाटत कोणाना भितर एतराज करतेले फुडल्या जमान्यात को होते ताको वाटत त्यांको हेच बोलतात बाद माणसे बोलतात नाही नौजुबिल्ला जहनी मरीज होते असं म्हणजे दिमागामध्ये कक्काचं चिरो येते राहते होती ते का त्यानं अल्लाची बरोबर ओळखून आमका सांगते होते बाद म्हणजे बोला नाही हे आपल्या तर्फीन तयार केले तौरेत इंजील ईसा किताबे सब में धरून तेजे तरी चीजो नकल करून भले हे अल्लाह तर्फीन आयले भले बाद बोलतात नाही हुए जो जे कोणतो स्टाईल असे बनवसो आणि अरबी शायरी सेम आहे बोलतात त्यांना कल्ला नाही का अरबी शायरी कशी होती बनवून तर ही शायरी बोलतात आज को हीच चीजो नकल करते वाटत नवी कोणती चीजो ह्यांको आणू शकल ना कुरान एकच जवाब दिलो पुढे को येत को पहिला बोललो अगर तुमको हे कुराना सिलसिला काही को एतराज असे तुम्ही बोलता मी तयार केलो शिवना भी तो परलो या मी शायरी केलाटे तुम्ही को इंसान मुझे परेल मी अगर तयार करू शकता तुम्ही को तयार करू शकता तुम्ही हाडून दाखवणार पहिला बोले इसलिए कुरान एक हाडून दाखवणार तर बोले 10 सूरतो हाडून दाखवणार बोले एक सूरत हाडून दाखवणार इसपर्यंत तयार करून तुम्ही दाखवणार अगर मी इंसान मी आपल्या तर्फीन तयार केलाटे
तुम्ही को इंसान तुमको तयार करून टाकता. मी शायरी करते वाटत तुम्ही इसवरील शायरी करून टाकता. तो चॅलेंज इकडून तो 1450 वर्षा पुढे धरलो आज को तो कस चॅलेंज बाकी असे कोणी जवाब देऊ शकल ना. यान खुद वलखो पडले हे जे काय एतराजात करते होते ये खाली दुश्मनी ऊपर हसद ऊपर मबनी होते. याच्या भीतर काही सच्चाई नाही. जर्रा को सच्चाई रहती तरी इनते तो जवाब देऊ सकते. अगर इंसानी काय कुरान तयार करूच्या भीतर कोणसो इंसानाचो काय कारनामा राहतो तरी दुसरो इंसान ह्याका तयार करू शकतो. याच्यावर वलखो पडता की कुरान अल्लाह तर्फी नाही आलो. कुरान आता वलखो पडना कुराना ऊपर एतराज करते होते कुरानाचो जवाब देऊ शकल ना. कुरान चॅलेंज दिलं ना जवाब देऊ शकल ना. दुसरी चीज सुरू केलं. हर नबी काही ना काही मोजिजा आणत होते तरी हजरत मूसा तो पामा बडीस पाम करून दाखडले खाकी भितर हात घातले सुरापर्यंत एकदम रोशन झाले चमकू सुरू केले. हजरत ईसा मनशा बोलते ते मिल्ली मनशा खून बीज अल्लाह आपला उठते होते. जे कोणते बीमार राहते होते दोला देखो पडते नव्हते हात लावतात त्यांना देखो पडते होते तुम्ही करून दाखडा. हजरत सालेह अलैहिस्सलाम गोडात दुखून उलटे काढले तुम्ही हाडून दाखडा. इशी नागातले चढवापर्यंत हे करा ते करा तुम्ही को हे जे कोणते गुडे असे एका भंगाराची करून दाखडा. मक्का भितर नाही होणार नाही हिंगा जारी करून दाखडा. तुम्ही आसमाना ऊपर फरिश्ते गल्लापर्यंत एकून दाखडा. हे छडवे एतराज गेल्यापर्यंत एतराज करते होते ते अल्लाह ताला बोलतात आहे फलियतिना बी आयतिन तुम्ही को आमच्याकडे काही निशाणी घेऊन या. कमा उर्सिलल अव्वलून उर्सिलेबल फेटून गेले जे किसी के फुडले फेटून गेले अंबिया पैगंबर निशाणी घेऊन आले होते तुम्ही को निशाणी घेऊन या. अल्लाह ताला एक चीज सांगलो की निशाणी अल्लाहचो मोजिजा फेटून फायदा का. तुम्ही बोलता फुडले अंबिया हाडले फुडले अंबिया हाडला मग त्यांची कौम त्यांची निशाणी पर इमान हाडल. तुम्ही काय इमान हाडतले तुम्ही को इमान हाडूचे नाही. फायदा का निशाणी फेटून. आणि दुसरी चीज अल्लाहचो हो कानून तुम्ही मागल्ली निशाणी अगर अल्लाह फेटवता तरी ती निशाणी अगर तुम्ही मारून दीन कबूल केल ना फौरन अजाब येतात. वो अल्लाहचो कानून हो. कोणती कौम आपले नबियाकडे काय मौजिजा आणि निशाणी मागता अल्लाह तर्फे ती निशाणी देऊन गेली हेन कबूल केल ना फौरन अल्लाहचो अजाब येतात. त्याच्या बाबतीत छूट मिळला ते आखरी वॉर्निंग ते ताजब अगर तुमका अल्लाह 100% कळता तुम्ही मागल्ली निशाणी अल्लाह देतलो तुम्ही किती कबूल करूचे ना तरी अल्लाहचे उसूलचे मुताबिक तुमचे पर अजाब येऊन खास. आणि अल्लाह तुमका अजाब सम्मा देऊन छान की का तुमची नसले तरी माणसे मुसलमान जातले वाटत. तुमची नसले तरी माणसे मुसलमान जातले वाटत तासो अजाब देऊन काय फायदा नाही. तासो बल्ले मा आमनत कबलहुम मिन कर्यतिन ह्यांच्यानं फुडली जगून ते कौमाचो हवाला देते वाटे ती गावाची माणसे ते इलाकाची माणसे इमान हाडल ना अल्लाहची निशाणी पडून अहलक ना आम्ही त्यांना बर्बाद केले. अल्लाहचे उसूलचे मुताबिक निशाणी आयली मानले तरी ठीक मानलं तर अजाब येता हो अल्लाहचा फैसला हो. अफहुम युमिनू का हेन इमान हाडतले हेनको इमान हाडूचे ना हेन त्यांच्यानं ओढले जिद्दी आणि नाफरमाने हाडदार मोठे हेन किसी इमान हाडतले. तुम्ही बरेलीची तो आम्ही दिले औसे इमान हाडला यांच्या पर अजाब हाडू का म्हणजे कानूनचे मुताबिक. आणि मी हेंका समा हलाक करू छान की का यांची नसले भितर भलीचं मुसलमान जातले वाटे ह्यांचे त्याला भलीचं मुसलमान जातले वाटेत तासोब मी अजाब देऊन छान आहे. तासोब तुम्ही मागल्ली निशाणी दे ना सामान ओढली निशाणी अल्लाहचे नबी तुमच्याकडे वाटत तुमचे भितर उडतले बेसतले त्यांना बरं सामान ओढली निशाणी किसी तन एक जाहिलियत भितर किसी एक निकीन आपण सांगते वाटत त्याच्यावर तिसरी दुसरी निशाणी कुरान असे तुमच्याकडे मानवचे असले तरी तुमका नबियापर्यंत तुम्ही मानते त्यांची जपणी ऐकून मानते कुरान ऐकून तुम्ही मानते आणि इथं कशी मानतले ते का मानायला जिंदा मौजिदा मानणार तर ही मौजिदा तुमका का फरक पडू शकता. तासं अल्लाह बोलता तुमका मागल्ली चितो देऊ तुझे ना बहरहाल हिंगा हेच सांगले की जे कोणती माणसा दीनेची जपणी कबूल करूचे राहणार ते निसलेच नाखादले एतराजात करून उलटे पलटे इल्जामात लावून आपला आपण दूर राहूची कोशिश करतात. अल्लाह ताला इस्लिमांच्या किस्म बक्षवे ना आणि अल्लाह ताला इस्लिमांची ताईद को काही जरूरत नाही. अल्लाह ताला कुराना आणि अल्लाहचे नबियाची ताईद सब आपल्या तफीन मदद करता जे किसी अल्लाह ताला कहलो. अल्लाह ताला हमका सम्मा कुराना से पैगाम उन नबी तालीम पर अमल करके तौफीक दो. आमीन.